सार्वजनिक बांधकाम उपविभाग मंगळवेढा कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन आमदार समाधानदादा आवताडे यांच्या शुभ हस्ते संपन्न। यावेळेस प्रमुख पदाधिकारी आणि अधिकारी वर्गांचा समावेश आणि त्यांची प्रमुख उपस्थिती। अधिकारी वर्गामध्ये श्री शामराव कुंभार, त्याचबरोबर श्री अमित निमकर, श्री विलास ढेरे, श्री प्रमोद शिंदे, त्याचबरोबर कंत्राटदार श्री मिलिंद अर्जुन इंगळे हे देखील उपस्थित होते। या कार्यालयीन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी नूतन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य त्याचबरोबर नगरसेवक देखील उपस्थित होते। त्यांच्यामध्ये नूतन जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, जनार्दन शिवशरण, उपनगराध्यक्ष येताळा भगत, अजित जगताप, प्रवीण खवतोडे, संजय पवार यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। आमदार समाधानदादा आवताडे यांनी मनोगतातून शुभेच्छा देऊन या सुंदर इमारतीचे कौतुक केले। कार्यक्रम संपल्यानंतर आमदार समाधानदादा आवताडे त्याचबरोबर कंत्राटदार मिलिंद इंगळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पहा काय म्हणाले। काय सांगाल, आज या इमारतीचे उद्घाटन झाले। मंगळवेढा सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय नवीन वास्तूमध्ये या ठिकाणी आता वास्तूचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आणि नक्कीच मंगळवेढा तालुक्याच्या इतिहासामध्ये गेल्या 40-50 वर्षापासून म्हणजे आमच्या लहानपणाच्या अगोदरपासून मंगळवेढा तालुक्याला उपविभागीय कार्यालय आत्तापर्यंत कधी मिळालेलं नव्हतं। जे उपविभागीय कार्यालय होते जुन्या वास्तूमध्ये, जुन्या किल्ल्यामध्येच हे कार्यालय चालू होतं आणि परंतु स्वतःचं उपविभागीय कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी मिळालं नव्हतं। परंतु आता स्वतःच्या जागेत, स्वतःच्या वास्तूमध्ये आज सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय यांचं लोकार्पण झालेलं आहे। आणि नक्कीच यामुळं सर्व कामाच्या प्रगतीवर आणि सगळ्या क्वालिटीवर, सगळ्याच गोष्टीवरती या ठिकाणी चांगला फरक पडेल, चांगली कामं या ठिकाणी होतील आणि अधिकात अधिक निधी हा महाराष्ट्र सरकारमधून आपल्या तालुक्याला, मतदारसंघाला येण्यासाठी 100% मदत होईल। सर्व अधिकारी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करत आहेत आणि या ठिकाणी होत असताना या विभागाचे कार्यकारी अभियंता अमितजी निमकर साहेब हे सुद्धा अतिशय चांगलं काम दोन्ही तालुक्यासाठी आणि करत आहेत। मतदारसंघाचं चांगलं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होतं आहे। नक्कीच या पुढच्या कालावधीत रस्ते असतील, इमारती असतील, पुले असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम हे चांगलं राहील। काय सांगाल, आज या ठिकाणी मंगळवेढा उपविभागीय बांधकामाचं उद्घाटन आमदार साहेबांच्या उपस्थितीत झालं, काय भावना आहेत, काय सांगाल? खरं तर मंगळवेढ्यासाठी म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की एवढं मोठं कार्यालय हे PWDचं सर्व लोकांसाठी तयार झालेलं आहे। आणि किल्ल्या भागमध्ये जुना ऑफिस होतं, फार जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये कामकाज करत होते PWDचे अधिकारी असतील, सर्व स्टाफ असेल। तर आता त्यासाठी आमदार साहेबांनी पुढाकार घेऊन 2023-24मध्ये या मार्चमध्ये उद्घाटन केलं ऑफिसचं आणि कामाला खरं तर सुरुवात झाली। ते आनंदाची वाटते मला। एकंदरीत आमदार साहेबांनी बोलत असताना तुमच्या कामाचं एकंदरीत कौतुक केलं, या इमारतीचं कौतुक केलं, काय भावना आहेत तुमच्या? खरं तर आपल्या कामाची पावती हेच आहे की आमदार साहेबांनी कामाचं कौतुक केलं, त्यातूनच आम्ही प्रामाणिक काम करतो असं आम्हाला वाटतं। इमारतीचं बांधकाम सुरू असताना काय मोठ्या अडचणी वगैरे काय आल्या का आणि कशा पद्धतीनं होतं? मोठ्या अडचणी म्हणजे बऱ्याच अडचणी म्हणजे असं झालं की कामगाराचा तुटवडा होता, त्यातूनही आम्ही फास्ट आणि वेळेत काम आम्ही पूर्ण केलं। या एकंदरीत कामकाजामध्ये आमदार साहेबांची मदत कशा पद्धतीने लागली? स्थानिक आमदार आहेत ते, आमदार साहेबांची मदत म्हणजे आमदार साहेबामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे। त्यांनी वेळोवेळी कामाची मंजुरी करून आणली, प्लस काम आम्हाला दिल्यापासून त्याचा फॉलोअप घेतला, वेळोवेळी फंडही निधीही उपलब्ध करून दिला, त्यामुळे लवकर काम पूर्ण झालं। 23-24 मध्ये या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती।
ही इमारत पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभाग एक किल्ला भागामध्ये जुन्या इमारतीमध्ये चालत होतं. तर तिथं बऱ्याच अडचणी होत होत्या. म्हणजे दिवसा काम करताना सुद्धा डास चावायचे, लाईट गेली की पूर्ण अंधार व्हायचा. म्हणजे काम करताना भरपूर अडथळे होत होते. मग त्यानंतर आम्ही आमदार साहेबांना भेटलो, नवीन इमारतीची मागणी केली. त्यावेळच्या बजेटला आमदार साहेबांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. लगेचच्या लगेच बजेटमध्ये आम्हाला ही बिल्डिंग मिळाली. 182 लक्ष म्हणजे 1,82,00,000ची इमारत. तात्काळ लगेच आचारसंहितेपूर्वी आम्ही त्याची निविदा करून वर्क ऑर्डर दिली. भूमिपूजन सुद्धा त्यावेळी 16 तारखेला दुसऱ्या दिवशी आचारसंहिता लागणार होती, लगेच भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली. विनाखंड म्हणजे आचारसंहितेमुळे बाबा 1-2 महिने जातील, विलंब होईल असं पण नाही. लगेच उद्घाटन घेऊन कॉन्ट्रॅक्टर मिलिंद इंगळे यांनी पण फास्ट काम करून बिल्डिंग संपुष्टात आणली. आणि ठीक आहे, थोडक्यात घेतो. अच्छा. मग त्यानंतर 9 महिन्यात बऱ्यापैकी सगळं आरसीसी कंप्लीट करून बिल्डिंग पूर्णत्वास आली होती. बाकी किरकोळ गोष्टी होत्या, फर्निचर आणि इकडं ऑफिस शिफ्ट करायला लागणाऱ्या खुर्च्या वगैरे, त्या सुद्धा आम्हाला आमच्या कार्यकारी अभियंता साहेबांनी मदत केली आणि आम्ही लवकरात लवकर काम संपवून घेतलं. ह्या इमारतीचे उद्घाटन आम्हाला मंत्री महोदयांच्या हस्ते व्हावं अशी दादांची पण इच्छा होती, आमची पण इच्छा होती. तरी आम्ही पूर्ण तयारी केली होती. आता मगाशी उशीरपर्यंत दादांनी पण खूप प्रयत्न केले. तरी आपण ह्याच्यामध्ये जरी अयशस्वी राहिलो असलो तरी दादांच्या हस्ते आज इमारतीचे उद्घाटन झालं, याचा आम्हाला आनंद आहे. तरी आलेल्या सर्वांचं मी आमच्या उपविभागातर्फे मी आभार मानतो आणि पुढचं निवेदन